नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र या आठवड्यात धनु, मकर आणि कुंभ या राशीतून परिभ्रमण करणार आहे. 12 राशींवर याचे काय परिणाम होतील ते त्रोटकपणाने आपण बघणार आहोत. मेष रास. सोमवारी तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात भाग घेण्यासाठी प्रवास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मंगळवार, बुधवार, गुरुवार हे उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय याच्यामध्ये प्रगतीच्या दृष्टीने काही चांगले योग दाखवले जात आहेत, तर त्याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. काही लाभाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी तुम्ही म्हणाल ते होईल, कराल ते होईल. तुमच्या ज्या काही अडलेली कामं आहेत ती सगळे मार्गी लागतील. वृषभ रास. सोमवार शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे, तेव्हा सांभाळा. वाहन सावकाश चालवा. मंगळवार, बुधवार, गुरुवार धार्मिक कार्यात भाग घ्याल, प्रवास होतील, त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भाग्योदयाच्या काही घटना किंवा संकेत हे तुम्हाला मंगळवार, बुधवार, गुरुवारी मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय याच्यात होईल. नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता या आठवड्याच्या शेवटी आहे. मिथुन रास. सोमवार हा पार्टनरबरोबर म्हणजे लाईफ पार्टनर आणि व्यावसायिक पार्टनर यांच्याबरोबर आनंदात घालवायचा आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार मात्र शरीर प्रकृती सांभाळण्याचा आहे. जरा जरी तुम्हाला शंका वाटली तरी डॉक्टरकडे जायला मागे पुढे करू नका. आठवड्याचा शेवट हा प्रवासाचे बेत आखण्यात होईल. गणेश चतुर्थीच्या प्रवासाचे बेत आखण्यात होईल. धार्मिक कार्यात भाग घेतला जाईल किंवा भाग्योदयाच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. बंधुवर्गाकडून काही चांगली बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्क रास. सोमवार हा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार हा कौटुंबिक म्हणजे आपला लाईफ पार्टनर आणि व्यावसायिक पार्टनर यांच्याबरोबर आनंदात जाईल. त्यांच्या मनानुसार वागलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा वाईट आहे, म्हणजे शरीर प्रकृतीसाठी तुमच्या जे काही तुम्ही कष्ट या आठवड्याच्या मध्यात कराल त्याचा सगळा शरीरावरती झालेला परिणाम हा तुम्हाला आठवड्याच्या शेवटी भरून काढावा लागेल, तेव्हा काळजी घ्या. सिंहरास. सोमवार अतिशय उत्तम आहे. संततीची आनंद देईल. संततीकडून चांगली बातमी कळेल. तुमची देखील अडकलेली सगळी कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बुधवार, गुरुवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हा थोडासा वाईट आहे. सर्दी, पडसं, ताप याचा त्रास होण्याची शक्यता आहे. हाताखालच्या माणसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. एखादी वस्तू गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम आहे. आपल्या मित्रमंडळींबरोबर, पार्टनरबरोबर किंवा बिल्डिंगमधल्या इतर माणसांबरोबर एखादी छोटीशी पिकनिक वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या रास. सोमवारी घराकडे लक्ष द्यावं लागेल. मनस्थिती उत्साही राहील, पण घराकडे लक्ष द्यावं लागेल. गणपती यांचं आगमन होणार आहे, तर त्या दृष्टीने घर सांभाळणं किंवा सावरणं, साफ करणं ही सगळी कामं सोमवारी करायला लागतील. म्हणजे तुम्ही म्हणजे आज रविवारी देखील तुम्ही केली असालच, पण सोमवारीही करायला लागतील. मंगळवार, बुधवार, गुरुवार अतिशय उत्तम आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने, फॉर्म भरण्यासाठी, संततीच्या दृष्टीने, संततीच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने हे दिवस अत्यंत चांगले आहेत. आठवड्याचा शेवट मात्र थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर जरा काळजी घ्या. तुळ रास. सोमवार अतिशय चांगला आहे. काही महत्त्वाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध होण्याची शक्यता सोमवारी आहे. मंगळ, बुध, गुरु आपलं जे मन आहे ते मन थाऱ्यावर ठेवा. छोट्या छोट्या घटनांनी ते दुःखी होणार नाही हे बघा.
घराकडे लक्ष द्या. आई असेल तर आईकडे लक्ष द्या. या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी काही चांगली कामं घडून 4 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवार पैशाच्या दृष्टीने पैशाची जी काही कामं आहेत ती सगळी सोमवारी करून घ्या. मंगळ बुध गुरु हे छोटे प्रवास आणि त्या प्रवासातनं तुम्हाला आनंद मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कर्तृत्वाच्या संधी उपलब्ध होतील. आठवड्याचा शेवट मात्र मानसिक शिणवटा आणि शारीरिक शिणवटा यासाठी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनुरास, सोमवारी शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायला उत्साह राहील. एकंदरीत मनस्थिती चांगली राहील. मंगळवार बुधवार गुरुवार 4 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कुठून येणं असतील तर त्याचा देखील तगादा लावा. पैशांची वसुली होईल. आठवड्याचा शेवट हा बंधुवर्गाकडून काही चांगली बातमी कळण्यात होईल. तुमचा स्वतःचं काहीतरी कर्तृत्व दाखवायची संधी या आठवड्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे. मकर रास, सोमवारी पैसे घालवायचे आहेत. वेळ होणार आहे तर त्या दृष्टीने सावध राहा. शक्यतो अशी वेळ येणार नाही असं बघा. मंगळवार बुधवार गुरुवार हा शरीर प्रकृतीसाठी अतिशय उत्तम आहे. मन उल्हासित राहील. काम करायचा उत्साह राहील. श्रावणातला जो एक प्रकारचा उत्साह जो असतो तो तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये भरला जाईल आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाची पैशाची कामं असतील तर ती देखील आठवड्याच्या शेवटी करून घ्या. कुंभ रास, कुंभेला सोमवार अतिशय उत्तम आहे. म्हणाल ते होईल, करीन ते पूर्व आणि म्हणेन ते धोरण, बांधीन ते तोरण असं तुमचा सोमवार असेल. मात्र मंगळवार बुधवार गुरुवार हा तुम्हाला शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहेच, पण खटले वाहन चालवणं याच्यामध्ये अत्यंत सावध राहायची गरज आहे. नक्कीच तुम्हाला चलन बसेल, दंड होईल, काहीतरी तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगले राहील, उत्साही राहील आणि त्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत शेवट महत्त्वाचा आहे. मीन रास, वडील असतील तर वडिलांची काळजी घ्या. सोमवारी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची बढती किंवा काही बदली अडकली असेल तर ती होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती सर्वतोपरीने तुम्हाला उद्योगधंदा नोकरी व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक धनलाभाचे सुद्धा योग होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला जे काही कमवलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. खर्च हे अनावश्यक किंवा आवश्यक हे करून तुमच्यासमोर येतील आणि त्याने तुम्ही गडबडून जाल. तुमची मानसिक स्थिती ही थोडीशी दोलायमान होण्याची शक्यता आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. तुम्हाला आपल्या आयुष्यातल्या समस्या त्यांचं निराकरण करून हवं असेल, समाधान हवं असेल, काही कुंडलीविषयक प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. व्हॉट्सॲपवरती तुम्ही माझ्याजवळ कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.